अरे काल झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेनं गंभीर दखल घेतली आहे। मुंब्रा फास्ट ट्रॅक वळणावर लोकलचा वेग हा आता मंदावलेला आहे। मुंब्रा येथे काल मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यानंतर आता रेल्वेने जे सुरक्षेचे उपाय करण्यात आलेले आहे। पाहायला गेलं तर काल ज्या पद्धतीने जी गाडी जी फास्ट ट्रॅकची मुंबईच्या दिशेने जी धावत होती ती कुठेतरी त्याचा वेग आता कुठेतरी कमी केलेला आहे। पाहू शकतो काल देखील आपण याच मुंब्रा फलाटवरती उभा होतो। 13 जण जे येते कसारा ते CST कडे जाणारी जी लोकल होती आणि CST ची कर्जतला जाणारी लोकल होती, दोन्ही गाड्या आजूबाजूला आल्यानंतर जी रुंदी कमी असल्यानंतर आसपास जे येते त्यांना ज्या गाडीमध्ये बसलेले होते आणि त्या गाडीतनं जे दरवाजावरती उभे होते ते दरवाजावरती उभे राहणारे प्रवासी रेल्वे प्रवासी जे ते पडून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। एकूण 13 जण जखमी झाले होते। त्यापैकी पाहायला गेलं तर 2 अजून देखील गंभीर आहे। मात्र रेल्वेने कालपासून पाहायला गेलं तर आजमध्ये जो तो रेल्वेचा वेग जो आहे तो फास्ट ट्रॅकवरचा तो कमी करण्यात आलेला आहे। काल ज्या पद्धतीने या फास्ट ट्रॅकवरती ज्या गाड्या धावत होत्या लोकलच्या त्या पद्धतीचा वेग जो होतो तो ताशी जास्त होता। मात्र आता सध्या तरी पाहायला गेलं तर तो आता वेग कुठेतरी कमी करण्यात आलेला आहे। तर सध्या तरी रेल्वे ट्रॅक जो आहे तो रुंदी जी आहे ती वाढवणं गरजेची आहे। त्यामुळे नक्कीच कालचा जो वेग होता रेल्वेचा तो कुठेतरी आता काहीसा मंदावलेला आपल्याला आत्ता देखील चित्रामध्ये पाहायला मिळालं। मात्र या अपघातानंतर आता रेल्वे प्रशासन अजून काय बदल करतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, मुंब्रा।